भाईनी घाव घेऊन का बोलवलंस? आज नक्कीच कोणाचा तरी गेम आहे. साल्या मुंबईच्या रस्त्यावरती सामान घेऊन फिरताना ना भीती वाटते. सतत पोलीस फिरत असतात. कुठे कॅमेरा तरी लावला नसेल ना इथे कोणी? मार करा मग. काय गणे एवढं घाबरायला काय आलं? भाई तू आहेस का? मला वाटलं पोलिस आले. पोलिस आले तर करायचं काय भाई? स्माइल द्यायची. स्माइल दिली की आपण सभ्य वाटतो. डाऊट येत नाही आपल्याला. नाव काय तू? आता करतो हे काम. हे 2 चहा घे रे. गाव आणलं का? आणलंय. भाई तू पब्लिक प्लेस वर काढणार आहेस काय? तो काय घाबरतो का काय? तर दिने भाई आपण ऐरा गैरा नाही कोणी फटतो. भाई कोणी बघितलं तर पोलिस आत टाकतील आपल्याला. गप गणे. गणे काय कडक गाव आणलाय. अरे लोण्याच्या गोळ्याहून जसा सुरा फिरतो ना तसा फिरेल हा त्यांच्या गळ्यावरून. पण भाई गेम कोणाचा करणार आहेस तू? गणे गावाला जायचं ना आपले. घे बॅग भरायला घे. उद्याचा दिवस आपल्या गावात. आज रात्री स्वानंदी आणि म्हातारीचा गेम करणार आपण. कडक. राजा सज्जा मौला भाऊ मला पाणी द्या ना. भाऊ अरे तुम्ही जेवण दिलं पाणी दिलंच नाही. मला पाणी द्या ना प्लीज. मला पाणी हवंय. स्वानंदी स्वानंदी झोपलात तुम्ही? आई
हिला नको. आधी स्वानंदीचा गेम करू. हिला मारल्यानंतर म्हाताऱ्याला मारायला वेळ नाही लागणार. बरं झालं मला तिथून निसटताना घोडे बघितलं नाही. घोडे बघायच्या आत मला घरी पोहोचायला हवं. हे दादा, अरे हळू जरा. सॉरी सॉरी. एवढा जीव घेऊन पळतोयस कुठे? सॉरी. हे काय, तुला लागलं कसं? मला लवकरात लवकर घरी पोहोचायला हवं. स्वानंदीला कळवायला हवं मी सुटलोय आणि घरात जो आहे तो तोता आहे. दादा तुमच्याकडे फोन आहे का? मला एक अर्जंट फोन करायचा आहे. फोन? प्लीज. ठीक. थँक्यू. स्वानंदी, कोणाचा फोन आहे इतक्या रात्री? माहिती नाही मॅडम, अननोन नंबर आहे. नाही सर, काय झालं? इतक्या रात्री जागे का? मणी, तू काय करतोस इथे? रक्त? आनंदी फोन का उचलत नाही? म्हणे काय झालं? लागले का तुला? मणिसराव, काय लागलंय तुम्हाला? नाही, काही लागलेलं नाहीये. अरे मग रक्त कुठून येते? बघू हाताला तुझ्या काय झालं? अरे दादा, झालं का तुझं? अरे उशीर होतोय, मला घरी जायचंय. नाही दादा, फोनच उचलला नाही. मी परत एकदा लावतो प्लीज. काय रे? स्वानंदी प्लीज फोन उचला. मणिसर, हा चाकू? दुखते का? कळाली. अगं हळद घेऊन जा पटकन. बस तू, बस इकडे. बाप रे, केवढं लागलं हाताला. काय करत होतास? मला खूप भूक लागली होती. मी काहीतरी कांदा वगैरे कापायला घेतला, तेवढ्यात फोन वाजला यांचा. अर्जुन उठायला नको म्हणून मी बंद करायला आलो तर स्वानंदी उठल्या. आता त्यांना माझ्या हातात चाकू दिसला असता तर घाबरले असते ना, म्हणून मी तो मागे ठेवायला लागलो तर हे लागलं. अरे मग मला सांगायचं ना, मी बनवून दिले असते ना तुला पोहे. अंधारात कांदा कापत बसायची काय गरज होती तुला? आई, मी तुम्हाला दोघींना आवाज दिला होता, स्वानंदीला पण आवाज दिला होता. मॅडम घ्या. आजपर्यंत एवढे मर्डर केले, घाव लागले, टाके पडले, पण आतापर्यंत अशी काळजी कोणीच घेतली नाही माझी जशी ही म्हातारी घेतीये. नशीब मी जी स्टोरी सांगितली त्या स्टोरीवर विश्वास ठेवला यांनी. मणिसर,
हा चाकू तर आपल्या घरी नाहीये. मग हा तुम्ही कुठून आणला? ते अगं आपल्या घरातलाच असणार. तू कुठून आणणार एवढ्या रात्रीचा? वापरण्यात नाहीये ना म्हणून तुझ्या लक्षात येत नाहीये. हा मॅडम अहो पण कोण एवढ्या रात्रीचा फोन करतोय? उचल, काही अर्जंट असेल काम. हो बघते. मी इथे आल्यापासून आजपर्यंत रात्री कोणी फोन केला नाहीये हिला. मग आत्ता कोण फोन करतंय? नक्की काहीतरी लोचा झालेला दिसतोय. मी बघू का? कशाला? तू शांत बस, तुझ्या हाताला लागलाय ना. तिचा फोन आहे, ती बोलेल ना. कट झाला. मी करून बघते, कुणाचा आहे बघते. नाही नको, त्याला गरज असेल तर पुन्हा फोन करेल. आणि त्यांनी नाही केला मग सकाळी कर त्याला फोन. ठीक आहे? ठीक आहे, तसंच करते. मणी सर, मी तुमच्यासाठी कांदे पोहे बनवते. भूक लागली. बरे आता. स्वानंदी फोन का उचलत नाही? स्वानंदी फोन उचला. अरे दादा, झालं की नाही तुझं? अरे उशीर होतोय, मला घरी जायचंय. हे घ्या, माझ्यामुळे तुम्हाला उशीर होता, पण थँक्यू. मणी सर, हे घ्या, गरमागरम पोहे. अरे ऐक, खूप दुखतंय का मणी सर? हो खूप दुखतंय. बरं, मी भरवते. हा हो घ्या. मणी सर, तुम्हाला खरंच भूक लागली होती की? नाही, खरंच खूप भूक लागली होती मला. काय झालंय ना हल्ली स्वानंदी, मला माझंही कळत नाहीये. एकतर रात्री झोप लागत नाही, झोप लागली तर चित्र विचित्र स्वप्न पडतात त्या सर्पोद्धारांचे. त्यांनी किती त्रास दिलाय आपल्याला, तुम्ही दोघींनी किती सहन केलंय. मग या विचारांनी मला झोप लागत नाही आणि विचार करून करून थकायला होतं, दमायला होतं आणि भूक लागते. इतका विचार करायचाच नाही ना. जास्त विचार केलास ना तर झोप उडेल आणि झोप उडली तर आजारपण येतील. कळलं? हा बरोबर. दादा हे घे, लाव फोन. थँक्यू. तसंही मला घरीच जायचंय आणि एकंदरीत तुझी परिस्थिती बघताना मला असं वाटतं की तुला अर्जंट फोन लावायचा आहे. तू लाव फोन, निवांत बोल. हा, तोपर्यंत मी आटपतो सर्व. हा हो, खरंच अर्जंट होतं. परत फोन वाजतो. कोण आहे हा सारखा सारखा तुला फोन करतोय? खडसावून विचार. ही काय वेळ आहे का फोन करण्याची? हो, उचलते. तोच नंबर आहे. मग तर दम देऊन विचार. हॅलो, मी बोलतो. मी बोलतो. ही काय वेळ झाली का अशा वेळी फोन करण्याची? मी बोलतो, तुम्ही रिलॅक्स राहा. स्वानंदी, मी बोलतोय मणी. स्वानंदी तुम्ही ऐकता ना? मी बोलतोय मणी. हा मणी असा कसा गोडाऊन मधून निसटला? तो जर इथे आला तर सगळा लोचा होऊन बसेल. म्हणजे खरा मणी, मला सरपोतदारांच्या गुंडांनी दाबून ठेवलं होतं. मी कसा बसा निसटलोय तिथून आणि आता बाहेरून फोन करतोय तुम्हाला. आणि हा महत्वाचं,
तो जो आपल्या घरात मणी बनून राहतोय ना, तो मणी नाहीये, म्हणजे मी नाहीये, डुप्लिकेट आहे. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका, त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. मी लवकरात लवकर घरी येतोय. हॅलो स्वानंदी, हॅलो. कट झालं. फोन स्विच ऑफ केलाय म्हणजे हा मणी परत स्वानंदीला फोन नाही करू शकणार. फोन स्विच ऑफ. स्वानंदीचा फोन स्विच ऑफ येतोय म्हणजे त्या प्रॉब्लेम मध्ये तर नसतील ना. मला लवकरात लवकर घरी पोहोचायला हवं. दादा थँक्यू, तुम्ही फोन दिला, मी खूप आभारी आहे तुमचा. काय हरकत नाही. थँक्यू. सांभाळ. हा सरपोतदार एकदम ढिल्ला माणूस निघाला. म्हणे त्याच्या तावडीतून निसटतो म्हणजे काय. आता जर स्वानंदी सोबत बोलणं झालं असतं मणीचं, स्वानंदीनं ऐकलं असतं तर मला आणि सरपोतदारांना कळायच्या आत पोलीस येऊन आम्हाला घेऊन गेले असते. नाही 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 नाही, काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर वाट लागेल. काय हो, कोण आलं? कोण आलंय या वेळेला? कोण आहे? बापरे, हा हा यावेळी आपल्या खोलीत काय करतोय? वेडा आहेस का तू? एवढ्या रात्री आमच्या बेडरूम मध्ये आलायस तू? काय डोकं विकं फिरलंय का तुझं? आणि काय रे, तू अशा गैरसमाजामध्ये राहू नको की मी तुला घाबरलोय म्हणून एका फोनवर तुला आत टाकीन मी. जेलमध्ये जायच्या धमक्या नका देऊ. तो मणी जर पोलिसात गेला ना तर माझ्यासोबत तुम्ही पण याला आतमध्ये सहकुटुंब. म्हणजे मणी तुमच्या तावडीतून सुटलाय, पळालाय. तो त्याने स्वानंदीला कॉल केला होता. काय? हा, नशीब स्वानंदीच्या हातातून मी फोन घेतला आणि मी ऐकलं ते स्वानंदीला काही माहित नाही त्यातलं. असा कसा पळाला तो? काय करत होती तुमची माणसं? जमत नसेल तर मला सांगा, माझी माणसं लावतो. त्या दोघांना मी फोन करत होतो पण उचलत नव्हते म्हणून आणखीन दोघांना पाठवलं मी. मणी पळून गेलाय की काय? एक काम कर दिना, तुझ्या माणसांना फोन करून सांग त्याला शोधायला. ए गणे, तुला लोकेशन आणि फोटो पाठवतो. त्या माणसाला लगेच शोधायचंय, लगेच कामाला लाग. टाइमपास नकोय आपल्याला. काय झालं? कुणाचा फोन होता? नाही, ते फालतू लोक, मार्केटिंग वाले म्हणत होते की रिसॉर्ट विकत घ्यायचा आहे का. अरे ही काय वेळ फोन करायची सभ्य लोकांच्या घरात? भयंकर जापलं मी त्याला. आता काळजी करू नका, फोन नाही करणार तो परत. तुम्ही झोपा. बरं, मग तुम्हाला इतका वेळ का लागला? त्याचं काय झालं स्वानंदी, फोनवर बोलणं झालं, वरती येत होतो, अचानक पाऊस सुरू झाला, मग थांबलो इथेच खाली पावसात. हा फोन घ्या, आता फोन नाही करणार तो. इतक्या रात्री रिसॉर्ट विकायला फोन आजवर कधीच नाही आलाय मला.
नक्कीच काहीतरी गडबड आहे. नक्की काय आहे? फोन स्विच ऑफ कसा काय? काल नक्की कोणी फोन केला असेल मला? सारखे सारखे फोन का येत होते? नाही, हा मार्केटिंग वाल्यांचा नंबर नाहीये. मार्केटिंग वाल्यांचा नंबर असता तर स्पॅम असं लिहून आलं असतं. आणि तसंही मार्केटिंग वाले रात्री फोन कधीच करत नाहीत. तशी गव्हर्नमेंटकडनं त्यांना परमिशनच नाहीये. म्हणजे हा दुसऱ्याच कोणाचा तरी नंबर आहे. पण कोणी केला असेल फोन? याचा अर्थ मणी सर माझ्याशी खोटं बोलले. पण का खोटं बोलले असतील ते काहीच कळत नाहीये. जाऊ दे, परत त्यांच्यावर संशय नको घ्यायला, नाहीतर चिडतील माझ्यावर. काय झालं मणी सर? थँक्यू. मणी सर मी लावतो ना.